एका बाजूला वाघिली वाडा संघ अमय 11 तर दुसऱ्या बाजूला मात्र एकता बंगारपाडा या दोन संघादरम्यानची लढत लढली जाईल। सिद्धेश वासारे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला सूरज पाटील दोन दिग्गज आमने सामने लढतील। कसा खेळ राहील दोघांमध्ये कोणता संघ बाजी मारेल आणि या ट्रॉफीवर कोणता संघ आपला नाव करेल पुढच्या फेरीमध्ये कोणता संघ दाखल होईल हे येणारा वेळ ठरवेल। तत्पूर्वी तर सिद्धिविनायक ग्रुप यांचा शुभस्थान केला जातोय। सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अजय शेठ आणि ते मात्र अमय शेठ। अजय शेठ बिझी असल्या कारणाने कारण दरवर्षी अजय शेठ येतात आम्ही त्यांना पाहिलंय। तर सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स स्वप्नातलं घर बनवणारी ही मंडळी त्यांचे विशेष शुभसन्मान इथे आपण पाहतोय त्यांचे विशेष कौतुक आणि वर्ड टू कमेंट्री बॉक्स। बरोबर टीमचे टोटल 6 धावसंख्येवरती प्रतीक सुरते आणि सूरज पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अमय 11 केडीएस वाघिली वाडा नक्कीच प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोय हा संघ उतरताना परंतु जेव्हा तलोद परिसरामध्ये अंबरनाथ परिसरामध्ये खेळतो तेव्हा आयशा 11 या संघ नाबाड संघ उतरत असतो एनडी शेट यांच्या नावाने परंतु इथे बॅटची यश लागली आहे। पहिला विकेट मैदानाच्या बाहेर प्रतीक सुरते 2 चेंडूमध्ये 6 ची खेळी केली परंतु तिसऱ्या चेंडूवरती त्याला माघारी परतवलाय चेतन आणि चेतनला पहिली सफलता प्राप्त झाली। पहिला धक्का केडीएस वाघिली टीमला।
टीम टोटल आपण पाहिली ते पहिला ओव्हरचा खेळ सुरू असताना चेतननं पहिली सफलता प्राप्त केली आहे. एकूण धावसंख्या 6. 1 गडी बाद. चला स्पीडअप करा, सामना सुरू करा, कारण आज शेवटचा अंतिम दिवस आहे. तुम्हाला मेगा फायनल आणि सेमी फायनल ही लढत देखील पाहायला मिळेल. दोन संघ ऑलरेडी सुपर 3 मध्ये दाखल झाले आहेत. आजच्या दिवसामध्ये एक संघ सुपर 3 मध्ये दाखल होईल. संपूर्ण आमच्या आयोजन कमिटी सगळ्यांचं आपण कौतुक करूया. सुंदर स्पर्धा. बॉल पडल्यानंतर यावेळेस ऑप्शनच्या बाहेर होता आणि पंचाने वाईट घोषित केला. बनतो धावसंख्या वाढतीये. टीम टोटल 7 धावसंख्येपैकी नवीन बॅट्समन मैदान करत आपण पाहिला. मैदानाच्या आतमध्ये बागेश सुरते साडीचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये फेकला. वाईड यॉर्कर आणि या ठिकाणी बीट झाल्यात. पहिलं पॉवर प्ले षटक तुम्ही पाहतायत. फक्त 2 फिल्डर जे बाउंड्री आहेत. एक तुम्ही मिड विकेटला पाहता, एक तुम्ही लॉंग ऑफला पाहता. सर्कलमध्ये काढू मिड ऑन तैनात केली गेली आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्कूल लेग तैनात केली गेली आहे. शॉर्ट लेग स्लीप लेग काढू आहे. त्यानंतर बॅकवर्ड पॉइंट आणि त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर हे काढू सर्कलमध्ये पाहायला मिळत आहेत. पॉवर सर्कलचं पहिलं षटक आणि आतापर्यंत रन्स झालेत त्या एकूण 8. एक चौकार आपण पाहिला सुरुवातीला प्रतीक सुरतेच्या बॅटमधून, परंतु आता भागे सुरते मैदानामध्ये आलाय. लो बॉल टॉस पुन्हा एकदा कट केले चेंडू पॉइंट रेंजर मध्ये काढू आहे. एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीनं टीम टोटल धावा फलकावरती स्कोर पाहायला मिळते 9 धावा. संत सुरुवात करत मैदानावरती शांत सुरुवात. प्रत्येक सुरतेनं धावाला चांगली सुरुवात केली, परंतु तो जास्त काळ टिकला नाहीये आणि आता जी जिम्मेदारी आहे भागेश सुरते आणि त्यांच्या नंतर आपण पाहिलं या टीमचं मोठं नाव म्हणजे सूरज पाटील. अनेक वेळा मोठमोठे इनिंग्स त्या खेळाडूच्या बॅटमधून पाहिलं. सरळ बॅटनं खेळलाय. यावेळेस बॉल पाठवला स्क्रीनच्या समोर. स्ट्रेट ऑन दी स्ट्रेट गॉन 6 रन. सांगितलं की ह्या संघाचा तारणहार खेळाडू आहे. अनेक संकटकाली मोठमोठ्या इनिंग त्याच्या बॅटमधून पाहिलं त्यांनी. पुन्हा एकदा प्रेक्षकांना परिचय पटवून दिला. आल्या पहिल्या बॉलवरती षटकारानं त्यांना अकाउंट ओपन केलंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 1 गडी बाद 15. सुरुवातीला थोडी शांत सुरुवात होती, त्यानंतर आक्रमक पवित्रा. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 1 चौकार 1 षटकार आला. नाट्यमय स्थिती पाहायला मिळाली खरं तर, कारण पहिला विकेट प्रतीक सुरते हा बाद झाला आणि त्यानंतर अंतिम बॉलला षटकार सूरज पाटीलने दाखवलाय. गोलंदाज सेकंड ओव्हरसाठी सिद्धेश वास्कर. दुसरं षटक पॉवर प्लेचं. आता 3 खेळाडू बाउंड्री होती सेकंड पॉवर प्ले मध्ये. पहिला चेंडू हवेत खेळलाय आणि ते शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पुढे सरसावलाय. विकेट बॅक साईडला धावत असताना चांगलं जजमेंट केलं आणि कॅच कॅरी केली आहे. विकेट नंबर 2 भागेश सुरते बॅक टू द डगआउट. पहिल्या चेंडूवरती सिद्धेश वास्करला विकेट मिळाली. आणि मी नेहमी सांगतो की डावाला ज्या प्रकारे फलंदाज चौकार किंवा षटकाराने सुरुवात करतो आणि त्याच्यातला जो कॉन्फिडन्स आहे तो डबल होत असतो, त्या प्रकारे गोलंदाज देखील पहिला चेंडू डॉट किंवा विकेट घेत असेल तर त्याचा कॉन्फिडन्स वाढत असतो. आता ते सिद्धेश वास्करचा कॉन्फिडन्स वाढलाय. पहिल्या चेंडूवरती त्याला सफलता मिळाली. नवीन बॅट्समन सुमित पाटील एनएट क्रमांक 4 चौथ्या क्रमांकावरती तो आलाय आणि तर सूरज पाटील नॉस्ट्रिक एन वरती एकच बॉल तो खेळला आतापर्यंत. त्याने 1 षटकार ठोकलाय आणि वाट बघतोय स्ट्राईकची, परंतु एका बाजूने 2 विकेट पडले आहेत. नवीन बॅट्समॅन मैदानावरती पॅडल सुट करायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये पण चमच्या दिशेने वळतात. सांगतात की हा चेंडू स्क्वेअर आहे. अतिरिक्त रन त्या ठिकाणी वाढतील. टीमची टोटल सध्या धावा फलकावरती 16 धावा. एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्ही पाहू शकता युट्यूब वरती. त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम संदेश शेके आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम त्यांचं स्वागत आहे. कट केल्या चेंडूला स्क्वेअर कट. तेवढाच चांगलं फिल्डिंग पॉइंट रेझर मध्ये 1च धाव आणि सिंगलने टीमची टोटल पुढे गेलीये 17 धावसंख्येवरती. धावसंख्या 17 2 गडी बाद 17 आणि कट असं म्हटलं जात आहे.
परंतु मैदानावरती अनेक वेळा आपण पाहिले, 17वरती अनेक मैदानावरती सामने पाहिले की 17वरती जास्त विकेट पडताना पाहिले, पण तो पाहिजे 17 आणि खतरा. 17 आणि खतरा कधी झाला हे नक्की तुम्हाला सांगेल. 17 नोव्हेंबर 2012 दुपारी 3:33 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंधार पसरला, एक तेजस्वी सूर्याचा अस्त झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र अंधारात सापडला. परंतु इकडे आक्रमण, पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकवत डावाला सुरुवात केली आणि जशी स्ट्राईक मिळाली सेकंड ओव्हर मध्ये पुन्हा एकदा शानदार षटकार सूरज पाडीच्या बॅटमधून. प्रतिम संगीत आहे. छत्रपती शिवरायानंतर मी सांगितलं की बाळासाहेब ठाकरे ज्यांनी मराठी माणसासाठी झुंज दिली आणि नक्कीच आजही आपण पाहतोय मराठी माणूस तात मानेने उभा आहे. 17 नोव्हेंबरला त्यांचं निधन झालं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंधार पसरला. भर दुपारी एका तेजस्वी सूर्याचा अस्त झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंधार पसरला. सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत धबधबा होता आणि पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता. डोळ्यातून वाहणारा अश्रुनाज मुभा आहे. तर साहेब तुमच्यामुळे मराठी माणूस आज उभा आहे. धावसंख्या अगदी वेगाने चालली आहे. त्यांची टोटल सध्या आपण पाहिली तर 23 होती. चांगली सुरुवात. एका बाजूला सूरज पाडेकडनं एक आकाशातला सूरज जो चमकून संपूर्ण जगाला लख्ख प्रकाश देतो, तर दुसरीकडे वाघिलवाडा संघाचा हा सूरज मैदानामध्ये चमकदार कामगिरी करतोय. 2 चेंडूमध्ये त्यानं 12 धाबेची शानदार इनिंग साकारली आहे. तो सूरज पाडे पुन्हा एकदा स्ट्राईक एंड होती. चेंडू लाईन चेक करतात पंच. यस अगदी चांगला होता. सुरत त्या चेंडूकडे आशाभूत नजरेने पाहत राहिलं की त्यांना वाटलं की चेंडू आता वाईट येईल, परंतु लेन चांगली आहे, लाईन चांगली आहे आणि ते डॉट चेंडूची समाप्ती. टीम टोटल 23, लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद झालेत, फक्त 23 धावा आलेत. षटक क्रमांक 2 पॉवर पे तुम्ही पाहतात. ऑन साईडला 2 फिल्डर बाउंड्री लाईन वरती, ऑफ साईडला एकच फिल्डर एक्स्ट्रा कव्हर मध्ये आहे. परंतु इथे पॉइंटच्या मधनं बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. जोपर्यंत चेंडू बॅकवर्ड पॉइंट रिझन बाउंड्री लाईनवरती फील्ड होईल तोपर्यंत इथे रन्स 2 आणि 2 धावेनं टीम टोटल 25 धावा. सिंगल डबल सोबत चौकार षटकार मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. कारण क्रिकेटमध्ये फक्त चौकार आणि षटकार मानून चालत नाही, तर कधी कधी सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यावं लागते. चांगल्या चेंडूंना सन्मान देणं आणि खराब चेंडूंचा पुरेपूर फायदा उचलणं हा क्रिकेट आहे. आणि सध्या सूरजच्या माध्यमातून तेच चित्र पाहायला मिळते. एकूण धावसंख्या 25 होती आहे, त्याच्यातनं 14 धावा सूरजनं केल्यात. पुन्हा एकदा आक्रमण. 22 फटका फसलाय. वाह क्या बात आहे. काय सुंदर खेळ मैदानावरती टिपलाय. एक्स्ट्रा कव्हर बंद धावत गेला कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि तेवढ्या वेगानं धावत असताना बॅलन्स केलं, कॅच कॅरी केली आणि विकेट वाघाची मैदानावरती. अर्थात इथे सूरज पाटील बॅक टू द डगआउट. मैदानाच्या बाहेर झाले. सूरज पाटील ज्यांना आक्रमण सुरू केलं होतं, पहिल्या बॉल पासून अटॅकिंग क्रिकेट दाखवलं. 2 चेंडू 2 षटकार ठोकत त्यांना आपल्या डावाला सुरुवात केली, परंतु त्याच बादलाला आता थांबवलं गेलंय आणि विकेट पडलीये सूरज पाटीलची. मैदानावरती आपण पाहतो नवीन बॅट्समन आलाय सत्यपन पाटील. नेट क्रमांक 5व्या नंबरवरती हा खेळाडू आता मैदानावरती इन झालाय. गरज आहे धावांची, कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहिला मागच्या पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं 75 धावा कुठून काढल्या. 5 षटकामध्ये सुनील स्पोर्ट चिंचवड संघ षटक केलं, तर त्यानंतर सेकंड मॅच मध्ये 4 षटकामध्ये त्या संघानं 85 धावा केल्या आणि त्याच्यातनं 75 धावेची मॅरेथॉन इनिंग साकारली होती. खरं तर बालानं रोशन पाटील उर्फ बाला काय आक्रमक क्रिकेट पाहायला मिळाला. 2 मॅच मध्ये सुंदर खेळ केली आणि संघ आजच्या अंतिम राऊंड मध्ये पोहोचलाय. सुनील स्पोर्ट चिंचपाडा यातनं जो संघ जिंकेल तो सरळ खेळणार आहे. कोटनाका
बॅटची एज विकेटच्या मागे थोडस मिसफील्ड पाहायला मिळाली आणि पहिली धाव फार वेगाने घेतली. सिंगल बरोबर अकाउंट ओपन केलं. टीमची टोटल सध्या धावा फलकावरती 26 रन 26 धावा. सत्यवान पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता स्ट्राईक एंडला त्याला पाहिलं. सुमित पाटीलनं 2 चेंडूमध्ये 2 केल्यात. तरी ते टोटल आपण पाहिली तर 26 रन्स. ज्या प्रकारे सूरज खेळत होता असं वाटलं की या मॅच मध्ये अजून एक मोठी इनिंग्स पाहायला मिळेल आणि खरं तर एक उच्चांक पाहायला मिळेल जो आजच्या दिवसातील 4 ओव्हरमध्ये 85 धावा ठोकण्याचा विक्रम केलाय सुनील स्पोर्ट चिंचवाडा संघानं. पॉवर प्ले समाप्त झालेत. खरं तर आता तिसरं षटक. 5 फिल्डर तुम्ही बाउंड्री मध्ये पाहता. डावखुऱ्या खेळाडूसाठी 3 फिल्डर ऑन साईडला ठेवण्यात आलेत. एक तुम्ही स्क्वेअर लेगला खेळाडू पाहता, एक तुम्ही मिड विकेटला, एक तुम्ही वाईड स्ट्रॉंगॉनला खेळाडू पाहताय. फटका चांगला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर रिझर्व मध्ये चाललाय. धन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय सत्यवान पाटीलच्या बॅटमधून चौकार. काय चांगला फटका आपण पाहिला. 2 बॅट्समन मैदानावरती आहेत. खरं तर आल्या आल्या चौकाराला बघत धावाला सुरुवात केली. चौकारानं किती विस्फोटक खेळाडू आणि डावखुऱ्याचे खेळाडू क्रिकेटमध्ये विस्फोटक असतात याचा परिचय खरं तर सत्यवान पाटीलने मैदानावरती दिलाय. इंटरनॅशनल क्रिकेट असो किंवा आपलं ग्रामीण टेनिस क्रिकेट असो नेहमी तुम्हाला डावखुऱ्याचे खेळाडू हे विस्फोटक पाहायला मिळाले आणि आजही सत्यवान पाटीलने त्याचा परिचय दिला. पहिल्या बॉलवरती डावाला सुरुवात करताना चौका टोकला. टीम टोटल 30 धावा. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. फिल्डर आहे. जजमेंट चांगलंय. विकेट नंबर 4. सत्यवान पाटील देखील माघारी परततोय आणि धक्का लागलाय 4था. नवीन बॅट्समन दर्शन पाटील इनायत क्रमांक 6 6व्या नंबरवरती 4 विकेट गेल्यानंतर आता ही जिम्मेदारी दर्शन पाटीलच्या खांद्यावरती आहे. जिम्मेदारीने क्रिकेट खेळावं लागेल. क्रिकेटचा खेळ बघा कसा असतो की जिम्मेदारी क्रिकेटमध्ये ढकलणं सोपं असतं, जिम्मेदारी निभावणं कठीण असतं. बरेच सारे खेळाडू जिम्मेदारी ढकलतात आणि थोडे काही खेळाडू असतात त्या जिम्मेदारीनं मैदानावरती क्रिकेट खेळत असतात. आता गरज आहे खरं तर वागलीवाडी टीमच्या खेळाडूला जिम्मेदारीनं क्रिकेट खेळण्याची, कारण त्यांचे 4 मेन खेळाडू मैदानातून बाहेर झालेत. 6व्या क्रमांकाचं दर्शन पाटील आलाय. इकडे राम प्रेम दमडे षटक फेकतोय. तिसरं चांगलं षटक आहे त्याचं, कारण तिसरं षटक फेकताना 3 चेंडू फेकलेत. चेंडू पाहावी लागेल लाईन. नक्कीच या ठिकाणी बाईटचा इशारा आलाय पंचांकडून. संजय मात्रे मॅन फ्रॉम कामोडे संघाचा एकेकाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू मॅक्सवेल म्हणून ज्याला म्हटलं जायचं ते आज पंचांच्या भूमिकेत आहे. बघा ना, टेनिस क्रिकेट आणि इंटरनॅशनल क्रिकेट काय वेगळं चित्र तुम्हाला नक्की बॉलमध्ये आपण चर्चा करूया. दिनेश सर बॉल पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर पंचांना व्हाईट बॉलचा इशारा आलाय. दिनेश सर, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूने निवृत्ती घेतली की तो समालोचन कक्षामध्ये जॉईन होतो, परंतु इकडे टेनिस क्रिकेटमध्ये वेगळे आहे. ज्याही खेळाडूनं निवृत्ती घेतली तो खेळाडू पंचांच्या भूमिकेत चाललाय. हॅलो, अगदी खरं आहे योगेश सर. लेदर क्रिकेट किंवा इंडियन क्रिकेट आहे तिथे मात्र खूप मोठी संधी त्यांना मिळते समालोचनाची. इथे मात्र बरेचसे खेळाडू आता दुसरी चान्स आले 40+ पहिल्यांदा 40+ मध्ये जॉईन होतात आणि त्यानंतर मात्र पंच. दिनेश सर, खरं तर सध्या तरी आपल्या पनवेलमध्ये सर्वात जास्त स्पर्धा होतात. तर रायगड ठाण्यामध्ये असं म्हटलं जातं की रायगड आणि ठाणे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत, परंतु आपण पाहिलं की सर्वाधिक जास्त स्पर्धा कुठे होत असते तर एकमेव ठिकाण म्हणजे पनवेल. पनवेलमध्ये सर्वाधिक जास्त स्पर्धा होतात आणि खरं तर पंचांची देखील कमी पडते. त्यामुळे बरेच सारे पंच आता तयार झालेत. नवीन नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच सध्या मैदानाच्या आतमध्ये संजय म्हात्रे आपण पाहतो जे कामोडे संघाचे मॅक्सवेल होते सध्या पंचांच्या भूमिकेत आहेत. विश्व कोळी सर, त्यानंतर आमचे आत्माराम कोळी एक जुने खेळाडू.
खरं तर दिनेश ते पाहिजे की पंच कोणाला नेमावेत. तर ज्यांना क्रिकेटची माहिती आहे त्यांना क्रिकेट बद्दल माहिती आहे तशा पंचांची निवड झाली पाहिजे. आणि नक्कीच इथे संजय म्हात्रेला देखील आपण शुभेच्छा देऊया. टीम टोटल पाहिली तर इकडे षटक क्रमांक 30 सुरू असताना 34 धावा. थोडस शांत स्कोर पाहायला मिळालाय. सुरुवातीला आक्रमक पवित्र धारण केलं आणि त्यानंतर इथे शांत पवित्र झाले. खेळ थोडासा शांत झाले कारण इकडे वाघेलोरा संघाचे खेळाडू लवकर जास्त बाद झाले. प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, पडल्यानंतर चेंडू डीप राहिला आणि फलंदाजाला बीट करत सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक 30 समाप्त झालं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 4 गडी बाद 34. तर स्क्रीन मध्ये तुम्ही पाहतायत नक्कीच एकता स्पोर्ट्स बंगारपाडा संघाचे पुरस्कृत आहेत. खरं तर संतोष दादा दमडे संघपती पाहायला मिळालं. नक्कीच खऱ्या अर्थाने योग्य सर विचार केला ना तर बंगारपाडा संघ आणि संतोषजी दमड्यांचं खूप घनिष्ठ नातं राहिलंय. एकता स्पोर्ट्स क्रिकेटच्या पटलावरती बंगारपाडा संघाला ज्या माणसानं मोठं केलं, आपल्या मुलांना सगळ्यांना एकत्र घेत नेहमी बॅकबोन राहिले ते संतोषजी दमडे साहेब. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं आपण स्वागत करूया. समीरजी कटेकर असतील, सतीशजी कटेकर असतील, या मंडळीनं एकत्र येत संतोषजी दमडे साहेब सगळ्यांनी एकत्र येत मात्र बंगारपाडा क्रिकेटला नवसंजीवनी दिली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. नक्कीच इकडे आपण पाहिलं नवीन ओव्हरला सुरुवात झाली. 4थं षटक सेकंड स्पेल हाताळण्यासाठी सिद्धेश भास्कर आलाय मैदानावरती, ज्यानं पहिल्या स्पेल मध्ये चांगली गोलंदाजी केली. चेंडू 55 इशारा बाईट बॉल झाला. अतिरिक्त रन त्या ठिकाणी वाढतायत. टीमची रनसंख्या 37 वरती पोहोचली आहे. पहिलं स्पेल आपण पाहिलं चांगली गोलंदाजी राहिली. 2 विकेट त्यानं प्राप्त केल्या. खरं तर महत्वाच्या 2 विकेट त्यानं प्राप्त केल्या आणि आतापर्यंत आपण पाहिलं की 7 चेंडू फेकले गेलेत, 13 धावा त्याने खर्च केलेत तर 2 विकेट घेतल्यात. सेकंड स्पेल पाहायचं त्याच्याकडनं अपेक्षा आहे टीमला आणि सध्या तरी चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होतीये. तर स्ट्राईक एंडमध्ये काढू सध्या आपण पाहतोय सुमित पाटील. चांगला चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला काढू आहे. डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित डिसिजन वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु एक धाव त्या ठिकाणी प्राप्त झाली. एक धावेसाठी रिक्स उठवली. कधी कधी एका धावेसाठी उठवणारी रिक्स कधी मागात पडते आणि क्रिकेटमध्ये असं म्हणतात की हाय रिक्स इज हाय प्रॉफिट. खरं तर तुम्हाला रिक्स उठवावी लागते क्रिकेटमध्ये, परंतु कधी कधी असं होतं की एका धावेच्या आशेमध्ये बरेच सारे मोठमोठे खेळाडू रनआउट होताना पाहिलेत. इकडे रन प्राप्त झाली. सिंगल मध्ये टीमची टोटल 38 होती. क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्व आहे कारण नेहमी आपण पाहिले बरेच सारे संघ एका धावेने पराभूत होतात. बरेच सारे खेळाडूंची बाईक एका धावेने जात असते, त्यामुळे एका धावेला किती महत्व आहे क्रिकेटमध्ये. बॉल चांगला स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच सरळ फेकून दिलाय. लॉंग ऑन सीमर एका बाहेर ब्रँडेड षटकार. बॅटमधून षटकार आले आणि टीम टोटल 44 रनसंख्या आपण पाहिली. 4थं षटक मार्गस्थ असताना 44 धावा 4 गडी बाद. ही परिस्थिती आपण पाहिली तर टीम मैदानावरती अमय 11 केडीएच वाघिलवाडा टीमची. फुल टॉस क्रिकेटच्या भाषेतील अगदी खराब बॉल ज्याला म्हटलं जात आहे आणि त्याचा करपचून समाचार घेतलाय आणि पंचांनी डिसिजन दिलाय नो बॉल आणि आता तिसऱ्या पंचांना रेफर देखील केलाय की आता ते चेक करायचंय. दर्शन पाटीलने आक्रमक सुरुवात केली आहे. आता बॅक टू बॅक शॉटकार टोकले 2, परंतु आता इकडे चेक केलं जाईल. तिसरे पंच आमच्या सोबत जॉईन होतं. टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही डायरेक्ट पाहू शकता. बघा या ठिकाणी डिसिजन येईल तुम्हाला. पुन्हा इथे चेक वारंवार केले जाते कारण विश्वकोळी सर अनुभवी पंच आहेत.
चांगली लढत आहे. पहिल्या राऊंडची अंतिम लढत प्रेक्षक वर्ग मॅच एन्जॉय करतात. मागच्या मॅच मध्ये तरी पण बॉलची लँडिंग कशी उतारती कशी तो पण बघा. हा ठीक आहे सगळं बघा. यो अंतर बी बघा यो बघा सगळं कोण बघत असतं सगळं बघा. ठीक आहे सगळं तो एक सांगतो तुम्हाला चेक करत या गोष्टी असतात. काय किती वाकले काय किती पहिल्या डिलिव्हरी परंतु षटकार आले या बॉलवरती. षटकाराने टीमची टोटल आता अर्धशतक झाले कंप्लीट. 50 धावा स्कोर बोलते अमय 11 केडीएच वाघेलवाडा टीम टोटल खूप चांगलं डिसिजन दिलाय इथे टीम करतो. आमचे पंच विशुकुळी सर अनुभव भरपूर आहे त्यांना या क्रिकेटमध्ये. मी आता त्यांची चर्चा देखील केली की क्रिकेटचे पंच कोणाला नेमावेत. ज्यांना क्रिकेट बद्दल माहिती आहे त्यांना पंच नेमावेत आणि नक्कीच चांगला डिसिजन दिलाय. परंतु इकडे आक्रमण लगातार इथे तिसरा षटकार टोकलाय बॅट्समन दर्शन पाटीलनं. आक्रमक खेळी धावसंख्या 56. षटकार आलाय. चौथ्या षटकातला अंतिम चेंडू. आता महागडे षटक पहिलं स्पेल चांगलं होतं परंतु या स्पेल मध्ये अगदी महागडे पडलंय. दर्शनसाठी पुन्हा एकदा चेंडू अलॉंग द कार्पेट मिड विकेटला चाललाय. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल आले आणि सिंगलच्या पद्धतीनं टीम टोटल इथे दाबो पडक्यावरती लागले. 57 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. या ओव्हर मध्ये 3 षटकार आले. जबरजबल 23 धावा खर्च केल्या. पहिला स्पेल आपण पाहिला चांगला. पहिल्या स्पेल मध्ये सिद्धेशनं फक्त 10 धावा दिल्या 2 विकेट घेतले परंतु सेकंड स्पेल त्याचं मागड पडलं. 23 धावा त्याने खर्च केल्या आणि इकडे 2 षटकामध्ये त्याने 33 दिल्या. टीमची टोटल 4 षटकांच्या समाप्तीनंतर अमय 11 केडीएच वाघेलवाडा टीम 4 गडी बाद 57 धावा. सामना आपण एन्जॉय करतो. एकता स्पोर्ट्स बंगारपाडा विरुद्ध केडीएच वाघेलवाडा जो आज अमय 11 या नावानं मैदानात उतरलाय. 4 ओव्हर मध्ये 57 धावा. तिसऱ्या षटकामध्ये आहाकर माजवला. पहिले षटक बाबूपेमध्ये 15. दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा 2 विकेट आल्या. त्यानंतर आपण पाहिलं की ओव्हर नंबर 3 फक्त 9 धावेच राहिलं आणि प्रेमनं 9 धावा दिला परंतु पुन्हा सिद्धेश वास्कर मागण्या ठरला आणि त्या 4 षटकामध्ये 57 रन्स. अंतिम षटक प्रतीक कडेकर आहे नवीन बॅट्समन मैदानाचा गोलंदाज इथे आणि स्ट्राईक वरती तुम्ही दर्शनला पाहता जण 6 चेंडूमध्ये 20 धावेची शानदार इनिंग मैदानावरती साकारली. तोच काढू मैदानावरती शेवटच्या अंतिम डेट ओव्हर मध्ये अपेक्षा असेल त्याच्याकडून मोठ्या फटक्यांची परंतु दुसरीकडे धाबा रोखायचे आहेत कारण 5 षटकामध्ये किमान 60-65 धाबा टार्गेट झालं तरी एकता स्पोर्ट बंगारपाडा संघ फाईट देऊ शकते एवढी ताकदवर बॅटिंग त्यांच्यामध्ये देखील आहे. पहिला चेंडू पडल्यानंतर इथे ऑफ स्विंगच्या बाहेर संजय मात्र सुरमला इशारा करतात. वाईटचा अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी वाढतील आणि धावसंख्या 58 धाबा. अतिरिक्त धाब्यावरती आता अंकुश दाबावं लागेल कारण ऑलरेडी 58 धाबा स्कोर वरती लागले. शेवटचा अंतिम चेंडू अद्याप बाकी आहे. चांगला चेंडू पडल्यानंतर आता थोडासा टॉस झालाय आणि ते पहिला चेंडू तर डॉट आलाय. दर्शन पाटील आपण पाहतोय अगदी चांगला काढू आहे त्याच्या बॅट मधून. आपण पाहिलं की बघा स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल आज 75 धावेची शानदार इनिंग रोशन पाटील उर्फ बाला त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली. आला रे आला उलटी टोपी बाला बाला काय आक्रमक खेळ केला मैदानावरती. आज 75 धावा त्यानं टोकल्या रोशन पाटील उर्फ बाला आणि आज या ट्रॉफी मध्ये खरं तर
त्यांना 20 चेंडूमध्ये 75 धाब्याची शानदार इनिंग साकारली. संकल्प ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ट्रॉफी 2024 शानदार पर्व आज अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातले सामने आपण पाहतोय. पहिल्या राऊंडचा अंतिम सामना, यानंतर सेकंड राऊंडची सेकंड लढत. पुन्हा एकदा चांगला चेंडू शेवटच्या ओव्हर मध्ये दर्शन पाटीलला शांत केलाय. जो दर्शन सुरुवातीला आक्रमक झाला त्याच दर्शनला इथे शांत करण्यात आलाय आणि आतापर्यंत 3 चेंडू या ओव्हर मध्ये बीट झालाय. शेवटचा अंतिम षटक प्रत्येक गोलंदाजी करतोय. यावेळीचा प्रहार फेकलाय चेंडू स्मेललेगच्या डोक्यावरनं हवाई सबर षटकार. दहा चेंडू मध्ये 26 धाब्याची शानदार इनिंग. धावा संख्या 64, 64 धावा. भरपूर लांब गेलाय बाळ, परंतु आता शेवटच्या अद्यापही 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या सत्रामध्ये. दर्शन पाटील आक्रमक खेळ केलाय. खरं तर दर्शनचं कौतुक केलं पाहिजे. 6व्या क्रमांकावरती आल्याने जवळजवळ त्याच्या बॅट मधून 4 षटकार आलेत. 10 चेंडू मध्ये 26ची खेळी त्याने मैदानावरती साकारली आहे. शेवटचे अंतिम 2 चेंडू. चांगला चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये फेकण्याचा प्रयत्न लोअर पोल्टरचा पाठवलाय. लॉंग बॉल सीमारेखा बाहेर. अजून एक लय भारी चौकार. आपण पहिल्या 14 धाब्याची इनिंग सूरज पाटीलने खेळली, त्याच्यानंतर इथे मोठी इनिंग पाहायला मिळाली. चांगला चेंडू पडल्यानंतर इथे बीट झालाय. डॉट आणि पहिलं सत्र इथे समाप्त झालं. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना 68 धाबा बनवल्यात अमय 11 केडीएच वाघिवडा टीमनं. तर इथे 69 धाब्याचं टार्गेट येणाऱ्या सेकंड सत्रामध्ये पाहायला मिळेल. 68 टीमची टोटल झाली पहिल्या सत्रामध्ये. यानंतर लढत आपल्याला पाहायला मिळेल कोटनाका विरुद्ध विनिंग टीम. अशा प्रकारे सेकंड लढत पाहायला मिळेल सेकंड राऊंडची. तर या ठिकाणी पहिलं सत्र समाप्त होतं. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना या ठिकाणी बॅटिंग केली अमय 11 केडीएस वाघिलोडा टीम. संघाने बनवत 68 धाबा. तर 69 धाब्याचं टार्गेट कशा प्रकारे चेस होईल, की त्या धाबांना रोख लावली जाईल याचं प्रत्यक्ष धावतो ऐकण्यासाठी पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्समध्ये परिवर्तन होईल आणि पुन्हा एकदा आवाज ऐकूया. नितेश सार्डेकर यांचा आवाज ऐकूया सेकंड सत्रामध्ये.
गेल्या पहिल्या 3 षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या पाहिजे तेवढ्या, परंतु चांगली बॅटिंग मैदानामध्ये केली ती दर्शन पाटीलने 30 धावांची बारदार खेळी आणि एक सन्मानजनक धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये जमवल्यात. 68 धावा 38 चेंडू आणि 69 धावांची आता इथे मात्र खेळी करावी लागेल. दुसऱ्या सत्रामध्ये एकता स्पोर्ट बंगारपाडा टीमला 13.80च्या सरासरीने मैदानामध्ये खेळ करायचा. सिद्धेश वास्कर आणि कंपनी कशा रीतीने खेळ करेल, खऱ्या अर्थाने सिद्धेशची गोलंदाजी जो 4थं षटक सिद्धेशचं आपण पाहायला गेला तब्बल 25 धावांचं षटक आलं होतं. थोडीशी मागडी गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये सिद्धेशने पाहायला मिळाले. दुसरं षटक खूप चांगल्या रीतीने हाताळलं होतं, परंतु 4थ्या षटकामध्ये दर्शन पाटीलचे षटकार नक्कीच पाण्यासारखे होते आणि नक्कीच 68 धावा जमवल्यात. 69 धावांचा टार्गेट इथे मात्र कम्प्लीट करायचा या दुसऱ्या षटकामध्ये. इथून जो जिंकेल तो मात्र कोटनाका टीमच्या अगेन्स्ट मात्र खेळताना दुसऱ्या फेरीमध्ये आपण पाहू शकाल. पहिल्या 4 संघांचा विचार केला सुनील पोट चिचपाडा संघाने ताकदवान खेळ केलाय आणि आजच्या दिवसातील सेमीफायनलला गाठण्याचं काम नक्कीच केलाय. तर रोशन पाटीलच्या टीमला 69 धावांचं आव्हान इथं पेललं जाईल का? सिद्धेश वास्कर जर मैदानात उभा राहिला तर नक्कीच या धावा देखील कंप्लीट होऊ शकतात. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट कधी रंग बदलतो, कधी रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. सरांचा इशारा येतोय, गेम इज ऑन. गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होईल सूरज पाटील मान फ्रॉम वाघिवलीवाडा. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळलाय, क्षेत्ररक्षक डीपला एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी परतल्यात आणि दुसरी धाव देखील पूर्ण करत असताना आपण बॅटिंग ट्रॅक वर सिद्धेश वास्करला पाहतोय एकता बंगारपाडा टीमच्या माध्यमातून. ज्याप्रमाणे प्रतीक सुरतेने बॅटिंग केली होती, सुरुवात केली होती 2 धावेने, तशी सुरुवात मात्र सिद्धेश वास्कर या दुसऱ्या डावामध्ये करीत असताना खूप चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला सूरज पाटील आणि त्याच्या अगेन्स्ट सिद्धेश वास्कर. यावेळी लॉब केलाय, परफेक्ट मिडल, चेंडूला फेकून दिलाय, लॉंगॉनच्या डोक्यावरून येतोय उतुंग असा षटकार. क्षेत्र निवडला आणि फेकून दिला 6 धावांसाठी. या 6 धावेच्या मदतीने 8 धावा. यावेळी क्लास दाखवला जातोय पॉइंटच्या आणि कव्हरच्या मधोमध चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषे बाहेर. चौकार येतोय सिद्धेशच्या बॅट मधून. पाहायला गेला सिद्धेश वास्करच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 12 या धावसंख्येवर जाऊन पोहोचला. यावेळी मात्र कुलवर टप्पाची डिलिव्हरी होती, नक्कीच पायचीत पकडण्याचा प्रयत्न सूरज पाटीलने केला होता, परंतु बॅटची लिडिंग एज आणि मिळेल ती 1 धाव. 1 धाव येते आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 13 या अंकावर. एंड मात्र चेंज होईल. नॉन स्ट्राईक एंडला उभा असणारा निलेश गोसावी येईल स्ट्राईक एंडला. 69 धावांचा पाठलाग करायचा, त्या अनुषंगाने चांगली सुरुवात मी तर म्हणून बॅटिंग करत असताना सिद्धेश वास्करने केलंय. 13.80च्या सरासरीने खेळायचा. यावेळी लॉब केलाय, फटका पोचलाय, तिथे क्षेत्ररक्षक नाहीत, सेफ लँडिंग पाहायला मिळते. दुसरी धावेसाठी सरकल्यात आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावेच्या मदतीने 15 धावा ऑनबोर्ड लागले जातात. पहिल्या षटकामधील 5 चेंडूंचा खेळ संपला. 1 षटकार, 1 चौकार आणि 1 दुहेरी आणि 1 एकेरीच्या माध्यमातून 4 चेंडूमध्ये 13 धावांचे योगदान दिलं सिद्धेश वास्करने. तर निलेश गोसावी खेळतोय 1 चेंडू 2 धावांवर. यावेळी लॉब करायचं होता, बॅटची लिडिंग एज, मोठी विकेट इथं परतावं लागेल. निलेश गोसावी बॅक टू बॉलर.
खेळ संपतोय एक षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर मात्र सफलता मिळवली सूरज पाटीलने नक्कीच 15 धावा धावफलकार लागल्या गेल्यात 13.80च्या सरासरीने खेळायचा त्या अनुषंगाने पहिल्या षटकाचा रिक्वायर रेट होता तिथे मात्र कंप्लीट केला जात आहे आता मात्र 69 धावांचा पाठलाग करायचा सिद्धेश वासकरची बाट मैदानामध्ये बोलणं खूप इम्पॉर्टंट असेल अमय 11 केडीएच्या वाघिलवाडा टीमला आपण पाहतो दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना नवीन येणारा फलंदाज प्रीतम दमडेला पाहतोय आपण इनेट नंबर 3 चा खेळाडू मैदानामध्ये येत असताना दर्शन पाटील येतो गोलंदाजीच्या भोवऱ्यावर दुसरा विकल्प वापरला जातोय विशू कोळी आणि आपण पाहतोय संजयजी मात्रे दोन लिगंड खेळाडू आणि आज मात्र अंपायरच्या भूमिकेमध्ये चांगली अंपायरिंग दिवस खऱ्या अर्थात त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं पहिलाच बॉल लॉब केलाय गॅप मध्ये खेळलात आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषे बाहेर येतोय एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार त्याला आपण समोर पाहतो त्याला नाव असेल दीपापाटी साहेबांचा ज्याने खऱ्या अर्थाने सर्व भूमिपुत्रांसाठी अग्री कोळ्यांसाठी सत्तावीस धावा विचार विनिमय करायला भाग पडलाय सिद्धेश वासकर मात्र आपला अनुभव आपला एक्सपिरियन्स पण लावत असताना काय कमालीची खेळी सिद्धेश वासकरने साकारलाय 6 चेंडूमध्ये 25 धाव्यांची अद्याप खेळी साकारलाय तर त्याला साथ देत असताना प्रीतम दमडेला आपण बॅटिंग ट्रॅक वर पाहतोय दर्शनच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उभा राहिलाय कारण नक्कीच धावा वाचवायचे असतील तर सिद्धेशची विकेट खूप इम्पॉर्टंट असेल जर सिद्धेशची बाट अशीच चालली तर या धावा देखील कमी पडू शकतात पाहूया काय घडतंय इथे सिद्धेश आपल्या अनोख्या ढंगामध्ये प्रत्युत्तर देत असताना कमालीची फटके चौफेरी फलंदाजी साठी प्रसिद्ध असलेला एकता बंगारपाडा टीमची रन मशीन बोलली जात आहे दबाव मैदानामध्ये पाहतोय शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय वाईट विकेटचा प्रयत्न असफल ठरतोय आणि येथे ती एक धावेच्या मदतीने 28 धावा 69 धावांचा पाठलाग करत असताना सिद्धेश वासकर एकाकी खिंड लढवतोय मैदानामध्ये इथे मात्र वाघिलवाडा टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना पुढचा चेंडू दर्शन पाटील यावेळी लॉब केलाय तिथे मात्र क्षेत्ररक्षक नाही चेंडू जातोय 1 बाउंस सीमारेषेबाहेर दणदणीत चौकार पाहायला मिळतंय या चौकाराच्या मदतीने दुसरं षटक मार्गस्थ असताना 32 धावा ऑन बोर्ड लागले जातात सिद्धेश वासकर बरसला जातोय समोरच्या दिशेने गॅप मध्ये खेळलात नो मान्स लँड बॅक टू बॅट दुसरा चौकार येतोय सिद्धेश वासकरच्या बॅट मधून महाराजा हा कोहिनूर पुन्हा एकदा इथं मात्र आपल्या बॅट तडपलेली दाखवतोय आणि ठोकतोय जोरदार षटकार आपण पाहतो 9 चेंडू मध्ये
3 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने काही खेळ खेळल्या अप्रतिम. अजून एक इथे फटका चांगला आहे, लॉंग ऑन ला कव्हर करत हा येतोय षटकार. षटकांचा खेळ संपतोय. या षटकामध्ये पाहायला गेल्या तर 33 धावा उभारल्या गेल्या, 48 धावा ऑनबोर्ड लागल्या गेल्या, 69 धावांचा पाठलाग करीत असताना आता नक्कीच 7च्या रन रेटने खेळावं लागेल. रिक्वायर्ड रेड असेल तो मात्र बॅटिंग करत असताना वाघिवली बंगारपाडा टीमला 33 धावा एका षटकामध्ये वसूल करत 4 षटकार 2 चौकार आणि 1 वाईट बॉल. काय अप्रतिम, माझी गुणवत्ता काय, माझा क्रिकेटचा क्लास आहे, मी मोठमोठ्या टुर्नामेंट का खेळतो हा दाखवणार प्रात्यक्षिक. खऱ्या अर्थानं पहिल्यांदाच गीते सर म्हटलं होतं आपण, ही लढत आहे ना, ही लढत राहणारे सूरज पाटील एका बाजूला असेल तर एका बाजूला मात्र सर्वांचा लाडका वास्कर. नक्कीच आपण सर सिद्धेचा विचार केला गेलो. व्यावसायिक क्रिकेट देखील खूप चांगलं खेळतो आणि ग्रामीण टेनिस देखील खूप चांगल्या रीतीने खेळत असताना आपण पाहतोय स्वतः खांद्यावर जिम्मेदारी घेत सामना कसा चालवायचा, सामन्याला कुठे रोटेट करायचा हे नक्कीच सिद्धेशला माहिती आहे. इथे 2 धावा येतील, 2 धाव्याच्या मदतीने 50 धावा अर्धशतक कंप्लीट झालं. अवघ्या 13 चेंडू मध्ये 50 धावा इथे उभारल्या जातात. चांगली बॅटिंग पाहायला मिळते एकता बंगारपाडा टीमच्या माध्यमातून. त्याला साथ देत असताना प्रीतम दबडेला पाहतोय. सिद्धेश वास्करचा विचार केला 10 चेंडू मध्ये 45 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी केलं. ऑन साइडला केल्या क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मध्ये चेंडू अडवला जातोय, उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र 1 धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने 51 धावा 69 धावांचा पाठलाग करत असताना चांगली खेळी मैदानामध्ये इथे पाहायला मिळते. इथे अर्धशतक कंप्लीट केलं जाईल का बॅटिंग करत असताना सिद्धेश वास्करच्या माध्यमातून. आजच्या दिवसातील हा दुसरा अर्धशतक येईल का, मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु हा पाठलाग करत असताना कसा खेळ राहील दाखवलं जात आहे. माझ्यामध्ये क्लास केवढा आहे, माझी गुणवत्ता काय, मी हाय क्लास काय, वेल टाइम साधलं आणि हाय अँड हँडसम फटका लागावत मात्र बॅट उंचवायची आहे. सिद्धेश वास्कर मॅन फ्रॉम बंगारपाडा ठोकतोय आजच्या दिवसातलं हे दुसरं अर्धशतक. आणि त्याचबरोबर आपण पाहतो इंडिगोचं विमान लँडिंग होतंय. एका बाजूला चेंडू लँड होत आहे सीमारेषेच्या बाहेर, तर अगदी आपल्याच बाजूला लोकनेते आदरणीय दिपा पाटील साहेबांच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड होतोय इंडिगोचं हे विमान. क्लास दाखवर आपली गुणवत्ता सिद्ध करत दाखवलं जाते. या स्पर्धेतील 4थं अर्धशतक झळकवलं जात आहे. तर सकाळच्या सत्रापासून या स्पर्धेतील या सकाळच्या दिवसातील पासून दुसरं अर्धशतक सकाळचं सत्र गाजवलं बाळाने आणि आता हे दुपारचं सत्र गाजवत असताना आपण पाहतोय इथे मात्र सिद्धेश वास्करला संघाची धावसंख्या 58 धावा. येणारे चेंडू असतील 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 11 धावांची. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय सामना कुठे होता आणि कुठे आलाय. यावेळी फक्त क्लिक केला, जस्ट क्लिक आणि चेंडू मात्र सीमारेषेबाहेर दर्जेदार चौकार येतोय. बॅटिंग करत असलेला प्रीतमच्या बॅट मधून
विमान आपण गरुड शेप घेत असताना दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट वर ही गरुड शेप आपल्याला लाईव्ह पाहायला मिळतं आणि एकविरा इव्हेंट संदेश शेळके यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये हा आवाज या पंचकृषीला कायम लक्षात ठेवावा लागेल, कारण हा आवाज आज गोड वाटत असेल पण येणाऱ्या कालावधीमध्ये मात्र हा आवाज तुम्हाला तुमच्या कानठिळ्या बसल्याशिवाय राहणार नाही. या आणि प्रत्येक दर 2 मिनिटांमध्ये हे विमान तुम्हाला लँड होईल, टेक ऑफ होईल. त्याच्यामुळे हा आवाज आहे ना, या आवाज आणि या परिसराची सवय तुम्हाला करून घ्यावी लागणार आहे. विमान उडता उडता सिद्धेशची विकेट देखील उडाली जाते. पहिल्या चेंडूवर विकेट मात्र संपादन केली जाते. गोलंदाज आर्यन गावणच्या माध्यमातून येणारा चेंडू असलेला 11 आणि जिंकण्यासाठी गरज होती मात्र 7 धावांची. नवीन येणारा फलंदाज आपण चेतन गोसावी, पंचांचा इशाराला दॅट्स वाईट. अवांतर धावसंख्येत भर पडेल आणि संघाची धावसंख्या पोहोचेल ते 63 या अंकावर. वाल एक्सपिरियन्स खेळाडू चेतन गोसावीला आपण पाहतोय. एकता बंगारपाडा टीमच्या माध्यमातून इंडेट नंबर 4 वर खेळ करत असताना यावेळी लॉब केला आहे, परंतु चेंडू क्षेत्ररक्षकाच्या अवकाशाच्या बाहेर. चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय सीमारेषेबाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आणि इथे सामना जिंकला जातोय एकता बंगारपाडा टीमच्या माध्यमातून. आपल्या खेळाला पुन्हा एकदा न्याय दिला तो सिद्धेश भास्कर. 1 मॅन आर्मी एकता बंगारपाडा संघाचा मॅन ऑफ द मॅच. यायचे आपण टॉस करा. इथे मात्र प्रेम दमडे टॉस साठी येत आहेत. तर चला कोट नका संघ नायक, तुम्ही ऑलरेडी इकडे रेडी असायला हवे होते. या लवकर प्लीज. मॅन ऑफ द मॅच सिद्धेश भास्कर या आपण. मॅन ऑफ द मॅच 13 चेंडू आणि 52 धावांची बारदार खेळी करणारा सिद्धेश भास्कर आणि गोलंदाजी करत असतात.